वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना, कारण त्यांना विश्वास होता की तुम्ही एकटे लढू शकता आणि तुम्ही ती लढाई लढलात आणि अगदी जिंकलात सुद्धा. भगवान श्रीकृष्णांनी नेहमी सांगितलं आहे की जो स्वतःला ओळखतो तो कधीही जगासमोर झुकत नाही. डोकं उंच ठेवून जगणं म्हणजे अहंकार नाही, ती आहे आत्मसन्मानाची जाणीव. आपल्या आयुष्यात अशी काही वाक्य असतात जे आपण नकळत बोलतो आणि तीच वाक्य आपल्याला आतून कमजोर करत असतात. शब्दांमध्ये शक्ती असते आणि जिभेवरून निघालेला एक शब्दही आपलं भाग्य ठरवू शकतो. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात सन्मानाने, आत्मविश्वासाने, आनंदाने जगायचं असेल तर काही गोष्टी कधीही तुम्ही उच्चारायच्या नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही त्या बोलताल त्या क्षणी तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्न उपस्थित करताय. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्याला बोलायचं नाहीये. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती स्वतःवरती विश्वास ठेवणे. मी काहीच करू शकत नाही असं कधीही बोलू नका. जेव्हा तुम्ही म्हणता मी काही करू शकत नाही तेव्हा तुम्ही स्वतःलाच हरवता. देवाने प्रत्येक माणसाला क्षमता दिली आहे, फक्त विश्वास हवा तो स्वतःवर. कधी अपयश आलं, कधी परिस्थिती कठीण वाटली, मी नाही करू शकत असं कधीच म्हणायचं नाही. कारण तुम्ही जे बोलता तेच विश्व तुमच्या समोर सत्य करून उभं राहतं. स्वतःवर विश्वास ठेवा. पायऱ्या अडचणीच्या असल्या तरी शिखर नेहमी तुमची वाट पाहत असते. कठीण काळ म्हणजे देवाची परीक्षा असते, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच कायम जिंकत असतो. म्हणूनच तुम्ही करू शकता असं स्वतःला रोज सांगा. हाच विचार तुम्हाला विजेता बनवत असतो. जर सहमत असाल तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. मला माहित आहे तुम्ही नक्कीच शेअर करणार, कारण की तुम्ही शेअर करू शकता. माझं नशीबच खराब आहे, आता माझं काहीच होत नाही असं कधीच म्हणायचं नाही. नशीब कधीच वाईट नसतं, फक्त वेळ बदलायला थोडा उशीर होतो. जो मनुष्य प्रत्येक गोष्ट नशिबावर ढकलतो तो प्रयत्न करणं थांबवतो. नशीब हा आपल्या कर्माचा आरसा, म्हणून कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतं. माझं नशीबच खराब आहे असं बोलून तुम्ही स्वतःचं भविष्य अंधारात ढकलता. परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न थांबवायचे नाही, कारण देव नेहमी त्या माणसाच्या बाजूने असतो जो कधीच हार मानत नाही. लक्षात ठेवा, नशीब हे बोलून नाही तर कृतीने तयार होतं. म्हणून नेहमी असं म्हणायचं, माझं नशीब माझ्या मेहनतीने मीच घडवणार आहे. कारण हाच विचार तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. आणि शेवटी आपली स्वामी आई तर आहेच ना आपल्या पाठीशी, आपल्याला खंबीर अशी साथ द्यायला. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे काहीच नाही असं तुम्ही कधीच बोलायचं नाही. ज्याच्याकडे स्वतःवर विश्वास आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. संपत्ती फक्त पैशात नाही तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या कर्तृत्वात आणि आपल्या मेहनतीत सुद्धा असते. माझ्याकडे काहीच नाही असं म्हणणे म्हणजे देवाने दिलेल्या संधीकडे डोळे मिटणे. ज्याच्याकडे इच्छा आहे, प्रयत्न आहे आणि आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे सर्वात मोठी संपत्ती आहे. जगात कोणीही शून्य घेऊन आलेलं नाही. प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामर्थ्य देवाने दिले आहे. म्हणून स्वतःकडे जे आहे त्याचं मूल्य जाणा आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा, कृती करा. जो आभारी असतो त्याचे जीवन नेहमी समृद्ध असतो. मित्रांनो, जर तुम्ही सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा विचार करणे.
लोक माझ्याबद्दल काय बोलतील, लोक काय म्हणतील असं कधीच बोलायचं नाही. जो स्वतःसाठी जगतो तोच खरा स्वातंत्र्यवान असतो. लोक काय म्हणतील याची चिंता करणारा माणूस कधीच आपलं खरं रूप दाखवू शकत नाही. जग नेहमी काहीतरी बोलणारच. तू चांगलं केलंस तरी आणि वाईट केलंस तरी लोकांचं बोलणं हे थांबणार नाही. म्हणून त्यांचं ऐकून आपण स्वतःला थांबवायचं नाही. कारण वेळेनुसार लोकांची मतं बदलतात, पण तुम्ही तुमचं ध्येय बदलू नका. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला इतरांचं मत डगमगू शकत नाही. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, इतरांचं नाही. लोकांच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतींना आवाज द्या, कारण तीच खरी तुमची ओळख आहे. मित्रांनो, माझा काळ वाईट आहे, माझी वेळ ही वाईट आहे असं कधीच बोलायचं नाही. कारण काळ कधी वाईट नसतो. तो फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी येतो. जो आपल्या कठीण काळाला शिक्षक मानतो तोच भविष्यात विजेता बनतो. माझा काळ वाईट आहे असं बोलणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणं. काळ बदलतो, पण धैर्यवान माणूस कधीच थांबत नाही. संकट आली की ती आपल्याला अधिक मजबूत बनवतात. प्रत्येक वेदना म्हणजे देवाची शिकवण. तू अजून सक्षम होऊ शकतोस म्हणून काळाला दोष देऊ नका. काळ वाईट नसतो, विचार वाईट असतात. जेव्हा सकारात्मक विचार होतात तेव्हा काळ सुद्धा तुमच्या बाजूने काम करायला लागतो. मला भीती वाटते, मला जमणार नाही असं कधीच बोलायचं नाही. ज्या क्षणी तुम्हाला भीती वाटतेस असं बोलशील त्या क्षणी तू स्वतःच्या शक्तीवर पडदा टाकत असतो. जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते तिच्या समोर कोणतीही अडचण मोठी नसते आणि देव नेहमी त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो जो धैर्याने पाऊल टाकतो. लक्षात ठेवा, भीती ही तुमचा फक्त वेग थांबवते, पण श्रद्धा तुम्हाला शिखरावर पोहोचवते. परिस्थिती कितीही अवघड असली तरी भीती वाटते असं कधीच बोलायचं नाही. जेव्हा तुम्ही निर्भय होता तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करू लागतं. धैर्य ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी कायम असणार आहेत. जर सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही 5 जणांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मी देवाचा आहे, देव माझा आहे आणि मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे जर तुम्ही म्हटलात आणि त्यानुसार कृती केलीत तर कायमच तुम्ही भगवंताचे प्रिय असणार आणि भगवंताची साथ तुम्हाला मिळणार. श्री स्वामी